नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा विभागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच त्याला आपण महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे तुमचा आवडता विभाग म्हाडा या विभागामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे. याची सविस्तर जाहिरात तुम्हाला आपल्या ओमकार अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पाहता येईल. तर याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये www.mahada.gov.in या संकेतस्थळावर या भरती प्रक्रियेचे अर्ज आजपासून म्हणजे 17 सप्टेंबर 2021 पासून 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असणार आहेत. अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी अर्थात 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत. परीक्षा शुल्क तुम्ही 15 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59 पर्यंत म्हणजेच जवळजवळ 12 वाजेपर्यंत भरू शकता. ऑफलाईन परीक्षा जी आहे, महत्वाची गोष्ट आहे की अंदाजे नोव्हेंबर 2021 मध्ये होईल. अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या परीक्षेचा सविस्तर तपशील या जाहिरातीमध्ये आहे. पहिल्यांदा पदांचा तपशील आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता पद आहे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही त्याचं पेबँड पाहू शकता. वेतन श्रेणी स्तर S23 67,700 2,08,700. कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची जी पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यासाठी 13 पदं आहेत. उप अभियंता स्थापत्य म्हणजे अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवीधारकांसाठी ही पदं आहेत. 13 पदं आहेत. मिळकत व्यवस्थापकासाठी 2 पदं आहेत. सहाय्यक अभियंता स्थापत्य इथे 30 पदं आहेत. खूप मोठी अशी पदभरती आहे. सहाय्यक विधी सल्लागारची 2 पदं आहेत. अर्थात आरक्षणासहित संपूर्ण सविस्तर तपशील तुम्हाला या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. कनिष्ठ अभियंता 119 पदं आहेत. स्थापत्य वेतन श्रेणीसाठीच ही पदं आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ सहाय्यक वेतन श्रेणी स्तर S15 41,800 ते 12,300 6 पदं आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44 पदं आहेत. सहाय्यक वेतन श्रेणी 18 पदं आहेत. अर्थात त्या बऱ्याच पदावर स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी अर्ज भरू शकतात. मध्ये पुढे वरिष्ठ लिपिक 73 पदं आहेत. आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं पद म्हणजे कनिष्ठ लिपिक 207 पदं आहेत. अलीकडे MPSC मार्फत सुद्धा एवढी पदं एका वेळेला भरली जात नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग आहे की जे मराठीत 30 प्रति शब्द आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट हे स्पीड असणारं टायपिंग ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची अशी पदभरती आहे. 207 पदं उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शॉर्ट हँड केलेलं आहे त्याचबरोबर टायपिंग आहे त्यांच्यासाठी लघुटंक लेखकची 20 पदं आहेत. तसं पाहिलं तर सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. भूमापक वेतन श्रेणी 11 पदं आहेत. अनुरेखक साठी 7 पदं आहेत. त्याच्यानंतर काही पदं जी आहेत त्याच्याबद्दलच्या वयोमर्यादा विहित शैक्षणिक अर्हता या जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता कार्यकारी अभियंता स्थापत्य आहे तर साहजिकच तुमच्याकडे स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतली पदवी असणं गरजेचं आहे. त्याची वयोमर्यादा 18 ते 40 आहे. किंवा उप अभियंता स्थापत्य आहे तर इथे सुद्धा तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये अर्थातच तुमचं महाराष्ट्र शासनाची विद्यापीठातील पदवी धारण केली असावी. त्याचबरोबर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच वाणिज्य व वित्त विभागामधील मार्केटिंग किंवा फायनान्स ची पदवी त्यांनी धारण केली असावी अशी अधिक अट आहे. त्याच्यामध्ये वयोमर्यादा 19 ते 38. अर्थात हे सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तुम्ही ही जाहिरात सविस्तर पाहू शकता. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 18 ते 38 वयोमर्यादा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शासनमान्य विद्यापीठातील स्थापत्यची पदवी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणं गरजेचं आहे. सहाय्यक विधी सल्लागार यामध्ये महाराष्ट्र शासनाची मान्यता विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. वयोमर्यादा 18 ते 38. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ आर्किटेक्टची पदवी असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा 19 ते 38. कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी 18 ते 38 वयोमर्यादा आहे. सहाय्यक जो आहे अर्थात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि प्रशासकीय कामाचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव 19 ते 38 वयोमर्यादा. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 18 ते 38 वयोमर्यादा. वरिष्ठ लिपिक 19 ते 38 वयोमर्यादा. वरिष्ठ लिपिकसाठी अर्थातच शासनाचा 3 वर्षापेक्षा जास्त प्रशासकीय कामाचा अनुभव असला पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच बॅचलरची डिग्री तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. कनिष्ठ लिपिक टंकलेखक की ज्याच्यासाठी आपल्यापैकी बरेच विद्यार्थी पात्र ठरू शकतात, तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी टायपिंग जे आहे ते 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 वर्ड पर मिनिट 30-40चं स्पीड तुमचं असलं पाहिजे. वयोमर्यादा 19 ते 38. लघु टंकलेखक अर्थात तुमची 10वी उत्तीर्ण असली पाहिजे. याच्यासाठी मात्र पदवी आहे. कनिष्ठ लिपिक टंकलेखकसाठी. लघु टंकलेखकसाठी तुमची 10वी उत्तीर्ण असली पाहिजे. त्याचबरोबर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघुलेखनाची परीक्षा की ज्याचा स्पीड किती आहे 80 वर्ड्स पर मिनिट. इंग्रजी टायपिंग 40 वर्ड पर मिनिट. मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट म्हणजे 40-30 इंग्लिश मराठी आणि शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट ही पात्रता आहे. वयोमर्यादा 19 ते 38. भूमापकासाठी सुद्धा तुम्हाला 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासनाचा जो भूमापक सर्वेअरचा 2 वर्षाचा पदवी प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. ITI कडून ते मिळतं. त्यानंतर अनुरेखक मध्ये इथे सुद्धा तुम्हाला 10वीची परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग एक्झाम स्कूल लेवलला आपण घेतो बघा, तर त्या ती परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा तिची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी आणि वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र धारण केलं असावं आणि वयोमर्यादा 18 ते 38 असं सविस्तर असं विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर कुणासाठी सूट आहे तेही नमूद केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा 5 वर्ष अधिक आहे. त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा 5 वर्ष अधिक आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी देखील ती 45 वर्षांपर्यंत आहे. दिव्यांगांसाठी 45 वर्षांपर्यंत आहे. माजी सैनिकांना अर्थातच विहित वयोमर्यादेतील सूट सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. म्हणजेच सर्व स्पर्धा परीक्षांना जी अट लागू असते ती आहे. दिव्यांग असणाऱ्या माजी सैनिकांसाठी 45 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवारांसाठी 46 वर्षापर्यंत, खेळाडू 5 वर्ष पर्यंतची अट शिथिल, जास्तीत जास्त 43 वर्ष आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य 45 वर्षापर्यंत आणि म्हाडाच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना मात्र वयोमर्यादेची अट नाही. तर अशा पद्धतीची ही सर्व पात्रता आहे. परीक्षेचं स्वरूप आपण पाहूया. हे खूप महत्वाचं आहे जे विद्यार्थी तयार करणार आहेत त्यांसाठी. तर यामध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑफलाईन परीक्षा पदनिहाय घेण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं पद कार्यकारी अभियंता, उपअभियंता किंवा सहाय्यक अभियंता. तर याच्यामध्ये बघा मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण 100 गुणांसाठी आहे. म्हणजे तुमचं नॉन टेक्निकलचं नॉलेज तेवढंच महत्वाचं आहे जेवढं टेक्निकलचं आणि त्याचबरोबर टेक्निकलसाठी तुम्हाला 100 गुण आहेत. अशी 200 गुणांची परीक्षा. खरं तर इथे नॉन टेक्निकलसाठी खूप महत्वाचं वेटेज आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंतासाठी मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे 100 गुण आहेत. अगदी तसंच आणि टेक्निकलसाठी 100 गुण अशी 200 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. अर्थात या अभ्यासक्रमाचा दर्जा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान. परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा मात्र 12वी पर्यंतच असणार आहे. बाकी सर्व दर्जा हा पदवीपर्यंतच असणार आहे. मिळकत व्यवस्थापकसाठी सुद्धा अर्थातच टेक्निकलचा पार्ट 100 गुणांसाठी, नॉन टेक्निकलचा पार्ट 100 गुणांसाठी. त्याच्यानंतर सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या सर्वांसाठी अर्थातच 50-50 गुण आहेत, म्हणजे 200 गुण आहेत. म्हणजे हे सगळे नॉन टेक्निकल मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. खूप
व्यवस्थित असा अभ्यासक्रम आहे जे तुम्ही अगदी कव्हर करू शकता. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यकसाठी पुन्हा नॉन टेक्निकल 100 गुण असतील, टेक्निकल 100 गुण असतील. स्थापत्य अभियांत्रिकी इथे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 50 गुण, यामध्ये एकूण 200 गुण. आणि लघुटंक लेखक याची 50 गुणांची परीक्षा घेतली जाईल, असे 250. त्याच्यानंतर म्हणजे लघुटंक लेखक या गटामध्ये. बाकी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक यांना 200 गुणांचीच परीक्षा आहे. इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या घटकाची. सहाय्यक विधी सल्लागारला अर्थातच मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 25 गुण आणि विधी शाखेतले 100 गुण, म्हणजे 25 गुणिले 4 100 गुण आणि विधी शाखेचे 100 गुण, असे 200 गुणांची परीक्षा. म्हणजे सर्व परीक्षा 200 गुणांच्या आहेत. जर तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड त्याला आवश्यक असेल तर 100 गुणांसाठी नॉन टेक्निकल, 100 गुणांसाठी टेक्निकल. त्यामुळे नॉन टेक्निकलचा पार्ट सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. एकच परीक्षा होणार आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्या परीक्षेमध्ये खरं तर खूप अभ्यास करावा लागणार आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे. पुढे परीक्षा शुल्क आहे. अमागास प्रवर्गासाठी 100, 500 रुपये, मागास प्रवर्गासाठी 300 रुपये. निवडीचे निकष पुढे दिलेले आहेत. जी गुणवत्ता यादी तयार केली जाईल त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही त्या जाहिरातीमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर मग अर्ज करण्याच्या सूचना सविस्तर दिलेल्या आहेत. अर्ज करण्याच्या सूचना ह्या अतिशय सविस्तर दिलेल्या आहेत. तर त्या विद्यार्थी जे स्पोर्ट्सचे वगैरे विद्यार्थी आहेत किंवा जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत, नेमकी काय पात्रता आहे त्यासाठी तुम्ही ही सविस्तर जाहिरात वाचू शकता. वेगवेगळे नमुने जे सादर करायचे आहेत त्याचे सुद्धा नमुने या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. अतिशय विस्तृत अशी जाहिरात तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा हे कळकळीने सांगू इच्छितो की ही आपल्या आयुष्यात खूप मोठी संधी घेऊन आलेली जाहिरात आहे आणि त्यामुळे ह्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांमध्ये ओमकार अकॅडमी तुमच्या सोबत आहे. या परीक्षेसाठी आपल्या अर्थातच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या बॅचेस पुढील आठवड्यापासून सुरू होत आहेत. त्याच्यासाठी तुम्ही अधिक चौकशी 9870480875 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा 8070903232 या भ्रमणध्वनी क्रमांकावर करू शकता. पण मी सर्वांना सांगेल की अतिशय डिव्होटेडली या परीक्षेला सामोरं जा. तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करणारी अशी जाहिरात आहे आणि पहिल्यांदाच आपल्या लक्षात येतं की एवढी पदभरती होत आहे. तर त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून अभ्यासाला सुरुवात करा. अर्थातच या संपूर्ण प्रवासामध्ये कुठेही तुम्हाला सहकार्य लाभलं तर या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करा. तुम्हाला याच्याबद्दल अवश्य सहकार्य केलं जाईल. पुढील अभ्यासासाठी, परीक्षेसाठी आणि तुमच्या यशासाठी मी संतोष पवार सर आणि ओमकार अकॅडमी शुभेच्छा प्रकट करतो. धन्यवाद.